नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 46 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रमैत्रिणींनो, आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। त्यासोबतच पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देतो की येत्या 1 जानेवारी पासून स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषणम या ग्रंथावरचं क्रमशः वाचन आणि विवेचन आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये करणार आहोत। आपण सर्वजण किंबहुना या देशातील या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक छत्रपती संभाजी राजांवर प्रेम करणार आहे। त्यामुळे हे जे दुर्लक्षित साहित्य आहे हे पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ करावी। केवळ साथच नाही तर आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षाही आपण मला कळवाव्या, जेणेकरून मी अधिक दर्जेदार पॉडकास्ट आपल्या समोर ठेवू शकेन। तर नेहमीप्रमाणे आपला आजचा विषय सुद्धा तसाच अतिशय वेगळा आहे। आपल्या पॉडकास्टमध्ये आपण जे व्यक्ती, ज्या घटना, जे प्रसंग हे दुर्लक्षित आहेत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं नाही, त्यांना आपण प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आपलं हे काम कदाचित प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं असेल, परंतु आपलं जे संचित आहे या समाजाचं जे काही महान दैदिप्यमान असा जो ठेवा आहे या ठेव्याला आपल्या सर्वांसमोर आणण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे। येत्या 15 नोव्हेंबरला श्री गुरु नानकजी महाराज यांची जयंती आहे। श्री गुरु नानकांनी शीख संप्रदायाची, शीख धर्माची स्थापना केली। महाराष्ट्रामध्ये श्री गुरु गोविंद सिंगजी हे आले, नांदेड या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि अशा प्रकारे काही 100 वर्षांपासूनचा महाराष्ट्र आणि पंजाब यांचा ऋणानुबंध आहे। पंजाबमध्ये श्री गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे, तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, सर्वसामान्य समाजाला साधा सोपा भक्तीचा नाम महात्म्याचा संदेश दिला, ते म्हणजे ज्यांच्या नावातच नाम आहे ते संत नामदेव महाराज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका उभी केली, ती राज्यभर पसरवली। संपूर्ण राज्यभर असलेल्या बहुजन समाजातल्या ज्या लोकांना भक्तीची संधी नाकारली होती त्या समाजातील कर्तृत्वान लोकांना संधी दिली, त्यांना पुढे आणलं आणि एक समतावादी वारकरी संप्रदाय स्थापन केला। त्यांचं वैशिष्ट्य असं की ते फक्त महाराष्ट्रामध्ये हे काम करून थांबले नाहीत, तर त्यांनी देशभर भ्रमण केलं आणि या भ्रमणामध्ये सर्वाधिक काळ त्यांनी व्यतीत केलेलं ठिकाण म्हणजे पंजाब आणि या पंजाबमध्ये त्यांच्या उपदेशाचा महिमा तेथील गुरुमुखी भाषेत, पंजाबी भाषेत त्यांनी लोकांना सांगितलं। आपल्याला असंही म्हणता येईल की या महाराष्ट्रातली पंढरपूरची वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी पंजाबमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर फडकवली आणि म्हणूनच संपूर्ण देशामध्ये श्री नामदेवांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची जेवढी मंदिरं नाहीत त्याही पेक्षा जास्त मंदिरं हे नामदेवांची आहेत। त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या पॉडकास्टमध्ये आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्क्रोल करून तेही पॉडकास्ट ऐकावे। त्यांच्या जीवनाच्या माहितीमध्ये जास्त न पडता आजचा जो विषय आहे तो म्हणजे श्री गुरु नानक देवजी महाराज आणि बाबा नामदेवजी महाराज यांचा संबंध आणि त्या अनुषंगानं बाबा नामदेवजी महाराज यांची शिकवण। आज मी बाबा नामदेवजी महाराज असं म्हणतोय कारण गुरु ग्रंथ साहिब मध्ये किंवा पंजाबामध्ये किंवा संपूर्ण उत्तर भारतामध्ये संत नामदेवांना बाबा नामदेवजी महाराज म्हणूनच ओळखलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि दुर्दैवाने आपण पंढरपूरमध्ये त्यांना पंढरपूर मंदिराच्या पायरीवर बसवलेलं आहे आणि नामदेव पायरी म्हणून सर्व लोक त्यांचं दर्शन घेतात आणि आयुष्यभर त्यांना ज्या विठ्ठलाची त्यांनी आराधना केली, जे कीर्तन त्यांनी संपूर्ण समाजामध्ये लोकप्रिय केलं, महाराष्ट्रामध्येच नाही तर पंजाबामध्येही त्यांचं कीर्तन हे शबद कीर्तन म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रामध्ये लोकांना कीर्तनाचा लळा लागावा, कीर्तनाची गोडी लागावी आणि या साध्या सोप्या भक्तीच्या मार्गाकडे लोकांनी यावं म्हणून अक्षरशः त्यांनी पायात चाळ बांधून कीर्तन केलं, म्हणजे भक्ती सोपी आणि जनसामान्याला समजेल अशी आणि आनंददायक केली। त्या नामदेव महाराजांना आयुष्यभर मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही, मात्र त्यांच्या कर्तृत्वानं ते मंदिरामधल्या ईश्वराच्याच स्थानी जाऊन पोहोचले। घुमान या ठिकाणी त्यांचे शिष्य श्री बोहरादास यांनी तिथे एक गुरुद्वारा बांधलेला आहे, म्हणजेच संत नामदेवांचं एक फार मोठं मंदिर आहे आणि माघ द्वितीयेला त्या ठिकाणी फार मोठी
जत्रा भरते. या गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या ठिकाणी एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही यशस्वीपणे घेण्यात आलं होतं. यावरून आपल्या हे लक्षात येतं की आपल्या इतिहासामध्ये झालेल्या ज्या काही चुका आहेत किंवा ज्या कमतरता आहेत त्या कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न आपण आज करत आहोत. मात्र त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की कुठलीही जात, कुठलाही धर्म आणि कुठलंही बंधन त्यांना त्यांच्या तेजापासून दूर ठेवू शकत नाही. संत नामदेवांनी जाती भेदाचा त्रास सहन केला, भक्तीमध्ये आडव्या येणाऱ्या कर्मठ लोकांचाही त्रास सहन केला, मात्र भक्तीचा एक नवा मार्ग दिला आणि या नव्या मार्गामध्ये सर्व पतित, दुर्लक्षित, ज्यांना ज्ञानाचा अधिकार नाकारला होता असे सर्व जण या मार्गात आले आणि एक महाराष्ट्राची दैदिप्यमान परंपरा संत नामदेवांनी आपल्या हयातीतच उभी केली आणि तिचीच पताका घेऊन पुढे ते पंजाबात गेले आणि त्यांच्या या शिकवणुकीचा परिणाम तेथील समाजावर झाला आणि गलित गात्र झालेल्या समाजाला जाग करून भक्तीच्या योग्य मार्गाकडे आणण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे श्री गुरु नानक देवजी यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. फक्त गुरु नानक देवजीच नाही तर उत्तरेतील संपूर्ण भक्ती संप्रदाय हा संत नामदेवांपासून प्रेरित झालेला आपल्याला दिसून येतो. बाबा नामदेव यांना गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत शिरोमणी अशी ही पदवी देण्यात आलेली आहे. त्यांना संपूर्ण उत्तर भारतामध्ये विष्णू स्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लच्छा, केसो कलंदर किंवा कलधारी हे उत्तर भारतामध्ये त्यांना शिष्य लाभले. तर त्यांच्यापैकी केसो कलधारी यांनी भावलपूर संस्थानामध्ये कलधारी की गद्दी या नावाने वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवलेली आपल्याला दिसून येते. तर आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे बहोरदास यांनी घुमान या ठिकाणी संत नामदेवांचं मंदिर उभारलेलं आहे. या सर्व संतांपैकी जाल्लो किंवा जालन सुतार हे संत नामदेवांसोबत पंढरपूरला आले आणि शेवटपर्यंत ते नामदेवांच्या सोबत राहिले. दुसऱ्या बाजूला हा जो त्रास नामदेवांनी सहन केला, या त्रासावर त्यांनी जेव्हा चिंतन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जाती भेद हे सर्व झूट आहे, हे सर्व खोटं आहे आणि ईश्वराची भक्ती हेच एकमेव सत्य आहे. जाती भेदाचा तिरस्कार करताना त्यांनी एक अभंग लिहिलेला आहे. त्या अभंगामध्ये महाराज लिहितात की कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी, अपवित्र तयसी म्हणू नये. का कविष्ठे माझी जन्मे तो पिंपळ, तया अमंगळ म्हणू नये. दासीची या पुत्रा राज्यपद आले, उपमा मागील देऊ नये. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. महाराज लिहितात की कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी, अपवित्र तयासी म्हणू नये. कुश्चळ भूमीवरी म्हणजे ज्या भूमीला तुम्ही नावे ठेवता, जी घाण जागा म्हणता किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्याला उकंडा म्हणतात, अशा ठिकाणी जर तुळशी उगवली, अशा ठिकाणी जर तुळशीचं रोप उगवलं तर त्याला अपवित्र म्हणू नये, कारण ती काय आहे? तुळस आहे. ती कुठेही उगवली तरी ती पवित्र आहे. तुळशीचे गुण आपण विचारात घेतले पाहिजे, तिचं स्थान विचारात घेतलं नाही पाहिजे. पुढे महाराज म्हणतात की काकविष्ठे माझी जन्मे तो पिंपळ, तया अमंगळ म्हणू नये. काकविष्ठे माझी, कावळ्याच्या विष्ठेमधून ज्या बिया पडतात त्या बियांमधून पिंपळ उगवतो आणि कावळ्याला तुम्ही अपवित्र म्हणता, म्हणून त्यातून जन्म झालेला हा पिंपळ आहे, त्याला तुम्ही अमंगळ म्हणू नका, कारण पिंपळाची गुण लक्षात घ्या, तो कुठून आलेला आहे हे महत्वाचं नाही. दासीची या पुत्रा राज्यपद आले, उपमा मागील देऊ नये. जर दासी पुत्र असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर राज्यपद आलं तर काय रे तू दासीचा पुत्र, अशा उपमा त्याला मागच्या देऊ नये, कारण त्याला राज्यपद आलंय म्हणजे ते त्यानं त्याच्या कर्तृत्वानं प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे केवळ त्याच्या उगमस्थानी जाऊन त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला, त्या घटनेला हीन लेखलं जाऊ नये. आणि म्हणून महाराज सगळ्यात शेवटी म्हणतात की नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. आणि नामदेव महाराज म्हणतात की मी जातीचा शिंपी आहे. भलेही जन्म माझा बहुजन समाजामध्ये झाला असेल, दलित समाजामध्ये झाला असेल, परंतु मला जातीची उपमा दिली जाऊ नये. ज्याप्रमाणे पिंपळाचं कार्य बघितलं जातं, ज्याप्रमाणे तुळशीचं काम बघितलं जातं, तुळशीचं कार्य बघितलं जातं, त्याच पद्धतीनं माझ्याकडेही पाहिलं जावं. केवळ जातीय अभिनिवेशातून माझ्याकडे पाहिलं जाऊ नये असं महाराज या अभंगातून सांगतात. आणि स्वतःचीच उपमा या ठिकाणी देऊन महाराज सर्व समाजामध्ये लोकांना सांगतात की केवळ जात, धर्म, वंश किंवा त्याचा उगम पाहण्यापेक्षा
त्याच्या कर्तृत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जरी त्यांना नामदेव पायरीच्या रूपानं मंदिराच्या बाहेर जरी बसवलेलं असलं, पण पंजाबात मात्र त्यांना मंदिरांमध्ये स्थान आहे. हे गुरु नानक देव यांच्या शिकवणुकीचा मोठेपणा आहे आणि त्या पंजाबातील लोकांची गुणग्राहक वृत्ती आहे आणि या वृत्तीला आपण मनापासून सलाम केला पाहिजे. विनाकारण कोणालाही एवढा मान सन्मान प्राप्त होत नाही. तर नामदेवांमध्ये जे कर्तृत्व होतं, जे त्यांनी काम केलं, या कार्याच्या जोरावर, या शिकवणुकीच्या जोरावर, या मानवतेच्या, प्रेमाच्या, समतेच्या शिकवणुकीच्या जोरावर त्यांना हे स्थान संपूर्ण उत्तर भारतामध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याविषयी उत्तर भारतामध्ये अतिशय आदरानं लिहिलं गेलेलं आहे. त्यामध्ये रैदास, धना, रज्जब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर, त्यासोबत गुजरातमधील नरसिंह मेहता, राजस्थानमधील मीराबाई या सर्वांनी त्यांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. या सर्वांच्या उल्लेखातून लक्षात येतं की या सर्वांचे प्रेरणास्थान हे संत नामदेव महाराज होते. आणि सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी ही आहे की त्यांच्या 61 पदांचा समावेश हा गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या अतिशय पवित्र ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. गुरु ग्रंथ साहिब हा अतिशय अजोड आणि अतिशय महान ग्रंथ आहे. त्याची रचना एवढी सुंदर आहे की केवळ अभंगांचा समावेश सलग न करता विषयानुरूप आणि त्यांच्या गायनाच्या रागाच्या नुसार या सर्व अभंगांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. शिखांचे गुरु अर्जुन देव यांनी या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाची रचना केली. पुढे श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी सांगितलं की यापुढे गुरु ग्रंथ साहिब यांनाच गुरु मानून गुरु ग्रंथ साहिब मध्ये केलेल्या मार्गदर्शनाच्या अनुसार शीख समाजाच्या लोकांनी वर्तन करावं आणि यापुढे कुठलाही मानवी गुरु असणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि या एवढ्या महान आणि पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेवांचे 61 अभंग आहेत आणि त्याची वर्गवारी जर रागानुसार करायची झाली तर शास्त्रीय संगीतातल्या रागधारीच्या रागांनुसार त्यांची वर्गवारी आपल्याला अशा पद्धतीनं लक्षात येते. गौडी रागामध्ये 5 पद, आसामध्ये 5, गुजरी 2, सोरठी 3, धनासरी 5, टोळी 3, तिलंग 2, बिलावल 1, गोंड 7, रामकली 4, माली गौडा 3, मारू 1, भैरव 12, बसंतू 3, सारग 3, मलार 2, कानडा 1 आणि प्रभाती 3 अशा पद्धतीने 61 पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आता मराठीमधील अभंग आणि हे गुरुमुखीमधील किंवा पंजाबी भाषेतील हे भजनं आहेत, यामध्ये काही सारखेपणा आहे. तो म्हणजे मराठीमध्ये जसे अभंग आहेत त्या पद्धतीनेच याची रचना आहे. परंतु या पदांचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक पदामध्ये एक रहाऊ आहे. तो कदाचित सुरुवातीला येतो किंवा मध्यभागी येतो. मराठी अभंगांमधील जे ध्रुपद आहे ते शक्यतो सुरुवातीलाच आहे, मध्यभागी किंवा शेवटी कुठेही येत नाही. मात्र इकडे रहाऊ मध्यभागी येऊ शकतो, सुरुवातीलाही येऊ शकतो. याचं कारण असं आहे की रहाऊ म्हणजे काय आहे तर राहू हा त्या अभंगाचा किंवा त्या पदाचा मुख्य आत्मा आहे. म्हणजे मुख्य संदेश जो आहे तो रहाऊ मध्ये आहे. त्यामुळे या रहाऊच्या ठिकाणी पॉज घ्यावा, ठहराव घ्यावा, एवढं मार्गदर्शन या पदांच्या गायनांच्या आणि वाचनाच्या संदर्भामध्ये गुरु ग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे. राहूचा अर्थ असतो ठहरणा, रहना किंवा इंग्लिश मध्ये ज्याला आपण पॉज म्हणतो. आणि हीच त्या पदाची मुख्य कल्पना असते. आणि या मुख्य कल्पनेच्या आधारेच हे कीर्तन या अभंगाच्या शिकवणुकीनुसार समाजामध्ये केलं जावं आणि त्याच्या आधारेच या अभंगांचा किंवा या पदांचा अर्थ समाजाला सांगितला जावा, यासाठी या राहूंची रचना आहे. तर अतिशय आधुनिक आणि सर्व समाजाला समजेल, सर्वांना योग्य दिशा दर्शन होईल अशा पद्धतीनं या पदांची रचना आहे. आणि आज येत्या 15 नोव्हेंबरला जी गुरुनानक जयंती आहे, या गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं श्री गुरु ग्रंथ साहिबजी महाराज यामध्ये जे जे काही नामदेवांचे अभंग आहेत त्यांचा मी धांडोळा घेतला आणि त्यातून मला आवडलेले काही अभंग आज मी या विवेचनाला घेणार आहे. हे अभंग सुद्धा आपण त्यांच्या रागांच्या वर्गवारीनुसार आपण घेणार आहोत. तर नामदेवांचा जो उपदेश आहे हा उपदेश त्यांनी त्यांच्या अभंगातून मराठी भाषेत सांगितला, तर गुरुमुखीमधून तो गुरु ग्रंथ साहिब मध्येही घेण्यात आलेला आहे. आपण राग टोळीमधील त्यांचे 3 पद पाहू. संत नामदेव हे नामाचा महिमा सांगणारे संत आणि या नामाच्या महिम्याचाच हा पहिला अभंग किंवा आपण हे पहिलं पद घेऊया. कौन को कलंकु रहियो राम नाम लेतही, पतित पवित बहे राम कहतही.
राम संगी नाम देव जन कऊ प्रतगी आई, एकादशी व्रत रहे कहे कऊ तीर्थ जाई, भनती नाम देव सुकृत सुमती भये, गुरुमती राम कही कोन बैकुंठी गए. महाराज सांगतात की कौन को कलंको रहियो राम नाम लेतही. रामाचं नाव घेतल्याबरोबर तुमचा कुठलाही कलंक तुमच्यावर राहत नाही, तर तुम्ही कलंकापासून मुक्त होता. आणि कसं, तर महाराज सांगतात की पतित पवित भये राम कहितही. जे पतित आहेत, जे पापी लोक आहेत, हे रामाचं नाव घेतल्याबरोबर काय होतात, पवित्र होतात, म्हणजे पवित्र होऊन जातात. आणि त्यामुळे रामाचं नाम घेतलं पाहिजे. राम म्हणजे ईश्वर. म्हणूनच महाराज आपला जो नामस्मरणाचा महिमा आहे, हा महिमा या अभंगातून आपल्याला सांगत असतात. आणि या ओळीच काय आहेत, तर या पदाचं राहावं आहे. पुढे महाराज सांगतात की रामसंगी नामदेव जन कऊ प्रतगी आई, एकादशी व्रत रहे काहे कऊ तीर्थ जाई. रामसंगी नामदेव जन कऊ प्रतगी आई, एकादशी व्रत रहे कहे कऊ तीर्थ जाई. रामासोबत नामदेवानी जेव्हा रामाचं नाव घेतलं, किंवा जेव्हा भक्त कोणीही रामाचं नाव घेतात, तेव्हा या गोष्टीची त्यांची निश्चिती होते की त्यांचे पाप, त्यांचे कलंक जे काही असेल त्यांचं, ते सर्व काय होईल, दूर होईल. आणि मग त्यासाठी तुम्हाला एकादशी व्रत रहे कहे कऊ तीर्थ जाई. एकादशीचं व्रत करण्याची गरज नाही, किंवा कुठेही तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणजे आपल्या हातून झालेल्या चुका पापक्षालन करण्यासाठी लोक तीर्थयात्रा करतात, मावंदे घालतात, खर्च करतात, लोकांना दाखवतात की मी किती भक्ती करतो. परंतु महाराज म्हणतात की तुम्हाला हे काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त काय करा, नामस्मरण करा. आणि राम हे प्रतीक वापरून महाराज या ठिकाणी नामाचा महिमा या समाजाला सांगतात. अशा प्रकारे महाराज कर्मकांडांपासून बाजूला निघून खरी भक्ती आणि खरा ईश्वर लोकांना समजून सांगताना या अभंगात दिसून येतात. पुढे महाराज म्हणतात की भनती नामदेव सुकृत सुमती भये, गुरुमती राम कही कोन बैकुंठी गए. भनती नामदेव म्हणजे नामदेव म्हणतात की सुकृत सुमती भये, सुकृत चांगली कीर्ती असणारे, चांगलं मत असणारे, चांगले विचार असणारे, असे सर्व जे लोक आहेत, ह्या सर्व लोकांना नामदेव महाराज समजून सांगतात की गुरुमती राम कही कोन वैकुंठी गए. म्हणजे गुरुमती राम कही को, जेव्हा गुरुच्या आज्ञेनं तुम्ही राम म्हणता किंवा देवाचं नाव घेता, सहजच तुम्हाला काय होतो, वैकुंठ प्राप्ती होते. म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की दुसरे काही कर्मकांड करत बसण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे, राम नाम घेतलं पाहिजे, म्हणजे देवाचं नाव घेतलं पाहिजे. हा अभंग महाराजांचा जो महाराष्ट्रामधला उपदेश आहे, या उपदेशाचंच एक्सटेन्शन त्यांनी पंजाबमध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला फक्त ईश्वराचं स्मरण करणं आवश्यक आहे. कुठलेही कर्मकांड करायची गरज नाही. भलेही तुम्ही विकारग्रस्त असाल, तर त्यापासून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय आहे, परमात्म्याचं नामस्मरण आहे. या रागातलाच दुसरा एक अभंग आहे. त्यामध्ये महाराज सांगतात की कोई बोले निर्वा कोई बोले दूरी, जल की मछली चरे खजूरी, काय रे बकवादू लाइयो, जिने हरि पाइयो तीनही छपाइयो, पंडित होई के बेदू बखाने, मूर्ख नाम देव राम ही जाने. या अभंगात महाराज म्हणतात की कोई बोले निर्वा कोई बोले दूरी. काही म्हणतात की निर्वा, निर्वा म्हणजे जवळ, कोई बोले दूरी म्हणजे काही म्हणतात की दूर आहे. कोण? ईश्वर. हा ईश्वर काही लोकांच्या मते आपल्या फार जवळ आहे, काही लोकांच्या मते फार दूर आहे. हे कसं झालं? हे असं झालं की जल की मछली चरे खजुरी, म्हणजे जलमध्ये राहणारी, पाण्यात राहणारी मछली, मासा हा काय झाला, खजुराच्या झाडावर. खजुरा झाड खूप उंच असते, तर माणसाला चढता येत नाही. अशा पद्धतीचे जे काही तर्क मांडले जातात ईश्वराच्या बाबतीत, की तो जवळ आहे, दूर आहे, असा आहे, तसा आहे, हे तर्क कसे आहेत, जणू काही एखादा मासा खजुराच्या झाडावर जाऊन बसला. या ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर करून महाराज त्यांचं मत आपल्याला समजून सांगताना दिसून येतात. पुढे महाराज म्हणतात की कायरे बकवादू लाइयो, जिनी हरी पाइयो तीनही छपाइयो. महाराज म्हणतात की कायरे बकवादू लाइयो म्हणजे काय बकवास लावले तुम्ही, हे असं आहे तसं आहे, काही बोगस आणि बकवास गोष्टी सांगू नका. कारण काय झालंय, जिनी हरी पाइयो तीनही छपाइयो, आणि ज्यांनी हरीची प्राप्ती केलेली आहे, ज्यांनी ईश्वराची प्राप्ती केलेली आहे, त्यांनी हे सगळं ईश्वर कुठं आहे, काय आहे, हे सगळं काय केलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे. याचा मतितार्थ दुसरा असाही आहे की जे लोक स्वतःला ज्ञानी समजतात, ते लोक इतरांना ज्ञान देत नाहीत,
त्यांनी ज्ञान काय केलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे. सर्वसामान्य समाजाला त्यांनी ज्ञान प्राप्ती करू दिलेली नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की या लोकांची बकवास जी आहे, ही बकवास कशी आहे, जणू काही मासा खजुराच्या झाडावर जातो अशा पद्धतीची बकवास आहे. अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी आहेत, ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. आणि मग शेवटी महाराज एक मोठा टोला, ज्याला भीम टोला असं म्हणता येईल, तो या अभंगात आणतात. त्या भीमटोल्यामध्ये महाराज सांगतात की पंडित होई के बेदो बखाने, मूर्ख नामदेव रामही जाणे. पंडित वेदाचं बखान केल्यामुळं, वेदांचं पाठांतर केल्यामुळं कोणीही पंडित होतो का, ते आपल्यालाच प्रश्न विचारतात. केवळ वेदांचं वाचन केल्यामुळं किंवा वेद पाठ केल्यामुळं कोणी पंडित होत नाही. आणि मूर्ख नामदेव रामही जाणे, नामदेवाला जरी ते मूर्ख म्हणत असतील तरीही रामाला ओळखण्याचं म्हणजेच ईश्वराला ओळखण्याचं जे काही काम आहे, हे काम कुणाला माहिती आहे, तर हे नामदेवालाच माहिती आहे. आणि हा साधा सोपा नामदेवाचा नामाचा महिमा आहे. आणि हा महिमा आपण जर स्वीकारला, हा उपदेश जर आपण स्वीकारला, तर तुम्हालाही ईश्वराची प्राप्ती करणं अवघड नाही. या अभंगामध्ये महाराज आपल्याला विद्या प्राप्त करण्यासाठी वेदांच्या पाठांतराची आवश्यकता नाही. वेदांवर रिकामी फुकटची चर्चा करणं हा काय आहे, निव्वळ वेडेपणा आहे, असं महाराज या ठिकाणी सांगतात. आणि वेदांच्या महत्तेचं या ठिकाणी महाराज खंडन करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून किंवा त्यावर इलाज म्हणून नाम महात्म्याचा उपदेश सर्वसामान्य समाजाला महाराज या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. या राग टोळीमधील आणखीन एक पद आहे, फारच इंटरेस्टिंग, मजेशीर आहे. या ठिकाणी आपल्याला मनोरंजनात्मक किंवा लोकांना कळेल अशा साध्या सोप्या मार्गाचा वापर महाराजांनी ईश्वराचं महत्व सांगण्यासाठी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. या पदाचं नाव आहे तीनो छंदे खेलो अच्छे, आणि हेच याचं राहाऊ सुद्धा आहे. तीनो छंदे खेलो अच्छे म्हणजे तीनही छंदांमध्ये खेळूया. आणि परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर जीवन हा एक तमाशा आहे. हा तमाशा या तीन गुणामध्ये म्हणजे या त्रिगुणामध्ये सामावलेला आहे. आणि सत्व रज तम ह्या तीन गुणांचा तमाशा म्हणजेच काय आहे, जीवन आहे, असं महाराज या पदामधून आपल्याला सांगताना दिसून येतात. सामान्य जीवनातील उदाहरणांचा वापर या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे. काय लिहितात महाराज, कुंभार के घर हांडी अच्छे, राजा के घर सांडी गो, बामन के घर रांडी अच्छे, रांडी सांडी हांडी गो, बनिये के घर हिंगू अच्छे, भैसर माथे सिंगू गो, देवल मध्ये लिंगू अच्छे, लिंगू सिंगू हिंगू गो, माली के घर केल अच्छे, तेली के घर तेलू अच्छे, जंगल मध्ये बेल गो, माली के घर केल अच्छे, केल बेल तेल गो, संतांमध्ये गोबिंदू अच्छे, गोकुल मध्ये सियाम गो, नामे मध्ये रामो अच्छे, राम सियाम गोविंदू गो. महाराज पहिल्याच ओळीमध्ये सांगतात की कुंभार के घर हांडी अच्छे, राजा के घर सांडी गो, बामन के घर रांडी अच्छे, रांडी सांडी हांडी गो. कुंभाराच्या घरी जर आपण गेलो तर आपल्याला काय मिळणार, हांडे मिळणार, कारण तिथं तेच बनतंय. राजा के घर सांडी गो, राजाच्या घरी काय मिळणार, सांडी मिळणार, घोडी मिळणार, डामडौल बरंच काही मिळणार. उदाहरण या ठिकाणी सांडीचं त्यांनी घेतलेलं आहे. सांडी म्हणजे घोडी. बामन के घर रांडी अच्छे, रांडी सांडी हांडी गो. आणि बामनाच्या घरी काय असते, रांडी असते म्हणजे स्त्री असते, आणि रांडी सांडी हांडी गो. आणि ह्या तीनही गोष्टी ह्या काय आहेत, तीन वेगवेगळ्या गुणांनी युक्त आहेत. या तीनही गुणांची जी निर्मिती आहे ही कुठून झालेली आहे, ह्या परमात्म्यामधून, ईश्वरामधून झालेली आहे. पुढच्या कडव्यामध्ये महाराज उदाहरण देतात की बनिये के घर हिंगू अच्छे, भैसर माथे सिंगू गो. बनिये म्हणजे वाणी, व्यापारी, किराणाच्या व्यापाऱ्याला वाणी म्हणतात. तर बनिये के घर हिंगू अच्छे, त्याच्या घरी काय मिळणार, हिंग मिळणार. आणि भैसर माथे सिंगू गो, आणि भैसर म्हणजे म्हैस, म्हशीच्या डोक्यावर काय मिळणार तुम्हाला, शिंग मिळणार. तसंच देवळमध्ये लिंगू अच्छे, लिंगू सिंगू हिंगू गो. आणि देवळामध्ये काय असते, लिंग असते, महादेवाचं लिंग किंवा मूर्ती असते. आणि मग ह्या सर्व तीनही गोष्टी एकच ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि ह्या तीनही गोष्टींचा उद्गम किंवा उगम हा काय आहे, तर ईश्वर आहे. तेली के घर तेलू अच्छे, जंगल मध्ये बेल गो, माली के घर केल अच्छे, केल बेल तेल गो. तेल्यांच्या घरी तुम्हाला तेल मिळणार, तर जंगलामध्ये तुम्हाला बेल मिळणार. माळ्याच्या घरी तुम्हाला केळी मिळणार, फळे मिळणार. तसंच केळ, बेल आणि तेल गो, आणि तीनही कुठे मिळणार, ईश्वरामध्येच तुम्हाला मिळणार.
ज्याप्रमाणे वरील तीनही गोष्टी ईश्वरापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्या ईश्वराकडेच जातात, त्याच पद्धतीनं महाराज म्हणतात की संतांमध्ये गोविंदू अच्छे, गोकुळमध्ये श्याम गो, नामेमध्ये रामो अच्छे, राम श्याम गोविंद गो. संतांमध्ये गोविंद आहे म्हणजेच ईश्वर आहे आणि गोकुळमध्ये श्याम आहे, गोकुळमध्ये श्याम गो. नामेमध्ये रामो अच्छे आणि नामामध्येच काय आहे, रामो आहे म्हणजेच ईश्वर आहे. आणि राम श्याम गोविंद गो आणि राम श्याम गोविंद हे सगळे काय आहेत, तीनही एक आहेत. तर राम श्याम गोविंद हे तीनही काय आहेत, हे त्रिगुण आहेत. आणि वरील अभंगामध्ये दिलेले हे सर्व सांडी, रांडी सांडी, हंडी गो, तेल बेल केल गो आणि सिंगू हिंगू लिंगू गो आणि श्याम राम गोविंदू गो हे सर्व काय आहेत, हे सर्व ईश्वराच्या उत्पत्तीच्या माध्यमातूनच या समाजामध्ये आलेले आहेत. त्यामुळे या तीनही छंदामध्ये तुम्ही किती जरी खेळलो, काही जरी केलं तरी अंतिमतः हे सर्व काय आहे, ईश्वराचंच प्रतिरूप आहे, किंबहुना ईश्वरानंच हे निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता, या सर्व गोष्टींचा विचार न करता आपण सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलं पाहिजे, तर नामाला दिलं पाहिजे. आणि मग नामामध्येच राम आहे, नामामध्येच ईश्वर आहे आणि हाच भक्तीचा साधा सोपा प्रभावी मार्ग आहे, असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतात. त्यांचा राग तिलंगमधला स्वतःची ईश्वर प्राप्तीची ओढ आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये त्यांचं स्वतःचं स्थान त्यांना जे वाटतं, राग तिलंगमधील या पदामध्ये सांगितलेलं आहे. ते या अभंगात लिहितात की मैं अंधुले की टेक तेरा नामो खुंदकारा, मैं गरीब मैं मस्कीन तेरा नामो है आधारा, करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हुजूरी दरी पेसी तू मनी, दरी आऊ तू दिहंद तू बिसियार तू धनी, देही लेही एक तू दिगर को नहीं, तू दाना तू बिना मैं बिचारू क्या करी, नामेचे स्वामी बकसंद तू हरी. मैं अंधुले की टेक तेरा नामो खुंदकारा, मी अंधुला, अंधुला म्हणजे आंधळा, आणि तू काय आहेस, माझा टेक म्हणजे मेरा सहारा आहेस, माझा आधार आहेस. ज्याप्रमाणे आंधळ्याला काठीचा आधार असतो, तसाच हे ईश्वरा तू काय आहेस, माझा सहारा आहेस, माझा आधार आहेस. आणि हे ईश्वरा तूच माझा आधार आहेस, दुसरं मला कोणीही नाही. मैं गरीब मैं मस्कीन तेरा नामो है आधारा, मी गरीब आहे, मी मस्कीन आहे, दीन आहे आणि तुझं नाम हाच माझा काय आहे, आधार आहे. आणि याच ओळी काय आहेत, या अभंगाचं राहावं आहे. पुढे महाराज लिहितात की करीमा रहीमा अल्लाह तो गनी. करीमा, करीमा म्हणजे हे करीम मतलब बख्शिश करणे वाले, आणि रहीमा म्हणजे रहम करणे वाले, म्हणजेच रहीम म्हणजे दयावान, करीम म्हणजे कदरदान, जो तुम्हाला मोठ्या मनानं दान करतो. अल्लाह म्हणजे ईश्वर आणि तू गनी, गनी म्हणजे श्रीमंत, भरपूर साधन सामग्री असणारा. या ओळीमध्ये महाराज ईश्वराचं वर्णन करतात की तू रहीमा आहेस म्हणजे दयावान आहेस, करीमा आहेस म्हणजे सर्वांना देणारा आहेस, तू अल्लाह आहेस, आणि तू गनी आहेस, तू धनवान सुद्धा आहेस. मग हाजरा हजोरी दरी पेसी तू मनी, म्हणजे तू सगळीकडे पसरलेला आहेस, या चराचरामध्ये तुमचं अस्तित्व आहे आणि तू ज्याप्रमाणे ह्या चराचरामध्ये पसरलेला आहेस, तसं माझ्या समोर सुद्धा हे ईश्वरा तू आता आहेस. दरी आऊ तू दिहंद तू बिसियार तू धनी, तेरी लेही एक तू दिगर को नाही. तू दरियाऊ आहेस. दरियाऊ म्हणजे ज्याचं मन मोठं आहे. दिहंद म्हणजे देणारा आहेस. बिसियार म्हणजे खूप जास्त. तर तू खूप जास्त देणारा असा धनवान माणूस आहेस, किंवा तू देणारा असा खूप धनवान असा आहेस. आणि देही लेही एक तू दिगर को नाही, देणारा घेणारा दुसरं कोणीही नाही. माणसं हे मला काय देणार आहे, मला देणारा तूच एकमेव आहेस, दुसरं कोणीही नाही. तू दाना तू बिना मैं बिचारू किया करी, नामेचे स्वामी बकसंद तू हरी. आणि मग तूच दाना म्हणजे जाननेवाला, ओळखणारा, बिना देखनेवाला, तूच ओळखणारा आहेस, तूच पाहणारा आहेस. आणि मग मी विचार करतो की हे नामाच्या स्वामी म्हणजे नामाचा स्वामी तू कोण आहेस, बकसंद म्हणजे भरपूर बक्षीस करणारा, आम्हाला देणारा असा तू आमचा स्वामी आहेस. या जन्मामध्ये आम्हाला देणारं घेणारं दुसरं असं आता कोणीही नाही. तुम्हीच एकमेव माझे काय आहात, दाते आहात, देणारे आहात. मी आंधळा आहे, तुम्ही माझा सहारा आहात. मी गरीब आहे आणि तुमचं नाव हाच माझा आधार आहे. तुम्ही देणारे एक महान आहात
आणि मी मात्र साधा सुद्धा एक गरीब बापडा आहे आणि सगळीकडे तुमचं अस्तित्व, तुमची शक्ती, तुमची ताकद आहे आणि मी मात्र तुमच्या नामस्मरणामध्ये गुंग आहे आणि तुम्ही माझ्या या नामाचे स्वामी आहात. प्रभूचं गुणगान गाताना, ईश्वराची भक्ती करताना हा ईश्वर हाच आपला एकमेव आधार आहे हे अभंगातून महाराज आपल्याला सांगतात. त्यांचा आणखी एक अभंग आहे बिलावल गोंड या रागामध्ये. त्यामध्ये महाराज लिहितात की अजी नामो बिठलू देखिया मूर्ख को समझाओ रे, पांडे तुम्हारी गायत्री लोदे काखी तू जाती थी, लेकर ठेंगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी, पांडे तुमरा महादेव धौले बलद चढ़िया आव तू देखिया था, मोदी के घर खाना पाका वाका लड़का मरिया था, पांडे तुम्हारा रामचंदू सो भी आव तू देखिया था, रावण से ती सरबर होई घर की जोई गवाई थी, हिंदू अन्ना तुर्कू कान्ना दूहा से ज्ञानी सियाना, हिंदू पूजे देहुरा मुसलमान मसीती, नामे सोई सेविया देहुरान मसीती. पहिलीच ओळ याचा राहू आहे. त्यामध्ये महाराज लिहितात की अजू नामे बिठलू देखिया मूर्ख को समजाओ रे. राहू मध्येच महाराज सांगतात की अजू म्हणजे या जगामध्ये आजच्या काळामध्ये, नामे बिठलू देखिया मूर्ख को समजाओ रे, आणि याच जन्मामध्ये विठ्ठलाचं नाव, विठ्ठलाचे नामस्मरण किती महत्वाचं आहे हे मी या मूर्खांना, या लोकांना समजावून सांगत आहे. मूर्ख म्हणजे ज्या लोकांनाही कळलेलं नाही. या ठिकाणी मूर्ख ही शिवी नाही तर अज्ञानी लोकांसाठी वापरलेला हा शब्द आहे. आणि मग या अज्ञानी लोकांना मी समजून सांगतो की या जन्मामध्येच विठ्ठलाचं नाव घ्या आणि यातच काय आहे, तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. आणि मग जे धर्मांमध्ये काही तत्वज्ञान सांगितलं जातं त्याचा फोलपणा महाराज पुढील ओळींमध्ये आपल्याला उघड करताना दिसून येतात. आणि ते पांडे म्हणजे त्या ठिकाणी असलेला ब्राह्मण किंवा स्वतःला ज्ञानी समजणारा व्यक्ती, त्याला उद्देशून हा अभंग महाराजांनी लिहिलेला आहे. महाराज लिहितात की पांडे तुम्हारी गायत्री लोधे काखे तू खाती थी, लेकरे ठेंगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी. अरे पांडे, तुझी गायत्री, गायत्री म्हणजे तुझ्या गायीचं नाव गायत्री आहे आणि या गायत्री मंत्रांच्या आणि या गायीच्या संबंधातली एक आख्यायिका सांगितली जाते आणि तिचा संदर्भ देऊन महाराज या ठिकाणी सांगतात की पांडे तुम्हारी गायत्री लोधे काखे तू खाती थी. तुझी गायत्री काय करायची, लोध्याच्या शेतात जाऊन त्याचं शेतातलं धान्य किंवा त्या शेतातलं पीक खायची. लोधे म्हणजे एक शेतकरी जमात किंवा जिला जाटांमधली एक पोटजात असं मानलं जातं, जे शेती करतात. आणि मग महाराज सांगतात की अरे बाबा, तुझी गायत्री लोध्याचं म्हणजे जाटाचं शेत जाऊन खात होती आणि मग शेत खाता खाता लेकरी ठेंगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी. आणि मग तिथं त्याचं शेत खायला गेल्यानंतर त्यानं काय केलं, तिला एक ठेंगा दिला म्हणजे एक रट्टा दिला आणि मग लंगडत लंगडत ती काय करत होती, जात होती. आणि ही तुझी गायत्री आहे आणि ज्या गायत्री मंत्राचं पठन करून तू या विश्वातून तरण्याच्या गोष्टी करत असतोस. पांडे तुम्हारा महादेव धौले बलद चढ़िया आऊ तू देखा था, मोदी के घर खाना पाका वाका लड़का मरिया था. आणि मग तुझा जो महादेव आहे, हा महादेवानं काय केलं, त्यानं जेवणाला उशीर झाला. मोदीच्या घरी जो जेवण आहे त्या जेवणामध्ये, मोदी म्हणजे श्रीमंत व्यक्ती, आणि हा श्रीमंत व्यक्तीच्या घरी काय झाला, जेवणाला उशीर झाला आणि म्हणून रागानं त्याने त्या ठिकाणचा मुलगा जो होता, हा मुलगा त्यानं मारून टाकला होता. त्याला त्या ठिकाणचं जेवण आवडलं नाही. अरे पांडे, तुझ्या महादेवाला जे जेवण होतं, एक भंडारी जो की धनाचा साठा करतो, आणि त्या ठिकाणचं जेवण त्याला आवडलं नाही म्हणून त्यानं काय केलं होतं, तिथल्या मुलाला मारलं होतं. पांडे तुम्हारा रामचंदू सो भी आव तू देखिया था, रावण से ती सरबर होई घर की जोई गवाई थी. अरे पांडे, तुझा जो रामचंद्र आहे, हा जो देव आहे, हा देव हा आम्ही पाहिला होता, तो आम्ही ऐकलेला आहे. आणि मग रावणासोबत त्याची लढाई झाली आणि ह्या लढाईमध्ये त्यानं काय केलं होतं, आपली घरकी जोई म्हणजे आपली स्त्री त्यानं घालवली होती. म्हणजे कधीही, म्हणजे तू ज्या रामचंद्राला देव मानतोस त्या देवाला त्याच्या पत्नीचं सुद्धा संरक्षण करणं झालं नाही आणि त्याची भक्ती करून तू काय करणार आहेस, तर या जीवनातून मुक्त होणार आहेस. महाराज पुढे लिहितात की हिंदू अन्ना तुर्कू काना दुहा से ज्ञानी सिहाना. या ठिकाणी महाराज हिंदूला अन्ना म्हणजे आंधळा म्हणतात आणि तुर्कू म्हणजे मुस्लिम, त्याला काना म्हणतात. या दोघांमध्ये ज्ञानी म्हणजे या दोघांना जो ज्ञानी आहे तो शहाणा असणार आहे. हिंदू अन्ना, हिंदू का बरं आंधळा आहे, कारण त्यांचा देव त्यांनी मंदिरामध्ये बसवलेला आहे
आणि त्या मंदिरामधल्या देवाची ते भक्ती करतात. वास्तविक देव हा चराचरांमध्ये व्यापलेला आहे. ही संपूर्ण सृष्टी ही ईश्वरानं भरलेली आहे आणि या संपूर्ण सृष्टीची भक्ती ते मंदिरात जाऊन करत आहे. म्हणजे एक डोळा आंधळा कशामुळे, तर आपला जो देव आहे हा देव त्यांनी मंदिरात बसवला आणि दुसरा डोळाही गेला कारण त्याच मंदिरामधल्या देवाची ते भक्ती करतात. दुसऱ्या बाजूला तुर्कू काना म्हणजे मुस्लिमांना काना महाराज का बरं म्हणतात, तर एक डोळा त्यांचा शाबूत आहे. म्हणजे महम्मद पैगंबर यांनी तुम्हाला सांगितलं आहे की ईश्वर हा कुठल्याही मंदिरामध्ये नाही, तर तो सगळीकडे आहे. त्या पद्धतीनं तुम्ही मान्य करता आणि दुसऱ्या बाजूला मस्जिदमध्ये जाऊन त्याची भक्ती करता. म्हणजे तुमच्या मते पुन्हा तुमचा दुसरा डोळा गेला कारण तुम्ही फक्त देव कुठं शोधताय, मस्जिदमध्ये शोधताय. अशा पद्धतीने हिंदूही अन्ना आहे आणि तुर्कू काना आहे. एक आंधळा आहे आणि एक काना आहे आणि या दोघांमध्ये कोण शहाणा, तर जो ज्ञानी आहे, जो ज्ञानी आहे तो शहाणा आहे. म्हणून महाराज पुढे म्हणतात की हिंदू पूजे देहुरा मुसलमान मसिती नामे सोयी सेविया जह देहुरान मसिती. म्हणजे हिंदू पूजा कुठं करतात, देवळात करतात, तर मुसलमान मस्जिदीत करतात. तर नामा म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात की मी कुठे सेवा करतो जिथे ना देवळ आहे ना मस्जिद आहे. 12व्या शतकामध्ये इस्लामचं आगमन या देशामध्ये झालं होतं आणि त्याचा संदर्भ देऊन महाराज सांगतात की धर्म कुठलाही असो, जर योग्य मार्ग जर आपण घेतला नाही तर आपला जो भक्तीचा मार्ग आहे हा मार्ग काय होतो, अपयशी होतो. महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची भजनाची सांगता ही भैरवीने केली जाते आणि महाराजांची एक भैरवी घेऊन आपण आजच्या या पॉडकास्टची सांगता करणार आहोत. भैरवू रागामधील हे पद आहे. हसत खेलत तेरे देहुरा अय्या भगती करत नामा पकरी उठाइया हिनड़ी जाति मेरी अदिमराइया छिपे के जन्मी कहे कौ आइया ले कमली चलियो पलटाई देहुरा पीछे बैठा जाई जीव जीव नामा हरिगुण उचरे भगत जनाटो देहुरा फिरे. महाराज लिहितात की हसत खेळत तेरे देहुरा अय्या भगती करत नामा पकरी उठाइया. हसत खेळत मी सहजच भक्ती करत करत काय झालो, मी देवळामध्ये आलो आणि मग मी देवळामध्ये आल्याबरोबर भक्ती करणाऱ्या नामाला काय केलं, लोकांनी उचलून बाहेर फेकलं. कारण हिनडी जाती मेरी जादी मराइया छिपे के जन्मी काहे कौ आइया. माझी जाती हिनडी आहे, माझी जाती खालची आहे. हे जादी मराइया म्हणजे हे ईश्वरा माझी जाती ही खालची आहे असं का आहे. आणि मग छिपे के जन्मी कहे कौ आइया, आणि मग माझी ही जात अशी का आहे, तुम्ही मला या जातीमध्ये कशाला जन्माला घातलं. हा ईश्वरावर रोषही महाराज या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा जातीमध्ये जन्माला येणं हा काही कुणाचा दोष आहे का. मग मला भक्ती करताना मंदिरातून बाहेर फेकलं जाते ही काही चांगली गोष्ट नाही. पण आणि हेच या अभंगाचं राहू आहे. आणि पुढे महाराज सांगतात की जर मला बाहेर काढलं तर काढलं, काही हरकत नाही. मग काय केलं मी, ले कमली चलाइयो पलटाई देहुरा पीछे बैठा जाई. आणि मी माझी कमली घेतली आणि मग मंदिराच्या मागे आलो आणि त्या ठिकाणी बसूनच काय केलं, मी माझी भक्ती सुरू केली. आता नामदेव महाराजांनी भक्ती त्यांची मंदिराच्या पाठीमागे जाऊन सुरू केली आणि मग ईश्वराचं गुण गायला सुरू केल्याबरोबर जीव जीव नामा हरिगुण उचरे भगत जना ठेवू देहुरा फिरे. आणि जसं जसं नामा हरिगुण गाऊ लागला तसतसं भगत जन सर्व मार्ग सोडून त्याच्याच मागे नामदेवांच्या मागे गेले आणि त्याच ठिकाणी मग भक्तीचा पूर महापूर लोटू लागला. आणि मग संत जनाबाई लिहितात की मंदिर के पीछे नामा अल्लख पुकारे जिधर जिधर नामा देऊन वही फिरे. जनाबाई महाराज यांचा या संदर्भातलाच हा अभंग आहे. आणि महाराज म्हणतात की मी मग मंदिराच्या मागे भक्ती सुरू केली आणि मग लोकही तिकडेच आणि जिकडे लोक जिथे भक्त तिथेच देव. आणि अशा पद्धतीनं महाराज स्वतःच्या जीवनातला एक प्रसंग या अभंगातून चित्तारताना आपल्याला दिसून येतात. आणि या जातीभेदामुळं त्यांना झालेल्या वागणुकीचं दुःखही त्यांच्या या अभंगातून आपल्या लक्षात येतं. आणि आजच्या या दिवशी श्री गुरु नानक देवजी यांची आठवण करूया. क्रांतिकारी शीख धर्माच्या शिकवणुकीचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करूया. थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.